52 आठवडे बोलणार आहोत. त्याच्यातलं हे सत्र आहे. आणि आजचा आपला टॉपिक आपण म्हणतोय प्रेमाचा चक्रव्यूह, मालकी हक्क आणि जेनजीच्या संकल्पना, खऱ्या नात्याच्या व्याख्या. या विषयावर आपण या ठिकाणी बोलणार आहोत, संवाद साधणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण यासारखे विषय बोलायला मुळात सार्वजनिक व्यासपीठावरून बऱ्याच वेळेला टाळत असतो. आणि बोलत असताना आपण अशा ठिकाणी बोलत असतो जिथं आपले समवयस्क आहेत. कारण 2 जनरेशनमध्ये असणारा गॅप आणि प्रत्येक वेळा कानावर पडणारं ते वाक्य, की आमच्या वेळेला असं अजिबात नव्हतं. याच्यामुळे चर्चा करण्याच्या ज्या काही पद्धती आहेत, त्या बऱ्याच वेळेला या ठिकाणी थोड्याशा संवाद सुरू होऊन लगेचच बंद होण्याच्या पद्धती बघायला मिळतात. सुदैवानं आज काही फॅमिलीजमध्ये चांगल्या पद्धतीच्या चर्चा याच्यावर होतायत. संवाद साधल्यानंतर होणारे प्रॉब्लेम टाळता येतात. संवाद साधल्यानंतर नातेसंबंध सुधारता येतात. पण हा संवाद कसा असावा यासाठी पहिल्यांदा आपल्या विचारांना एक योग्य दिशा असणं गरजेचं असतं. आणि प्रेम नावाची जी संकल्पना आहे, जी वयोमानानुसार या ठिकाणी बदलत जाते. म्हणजे आपण जर बालपणाचा विचार केला, तर लहानपणीचं प्रेम म्हणजे आई-वडिलांनी या ठिकाणी आपल्याला सुरक्षितता देणं, आपल्या गरजा पुरवणं. म्हणजे आईनं जेवायला घातलं, घास भरवला की बाळाला आनंद होतो सगळं त्याच्यामध्ये. नाही भरलं तर रडायला लागतं. हे एक या ठिकाणी प्रेमाची सुरुवात तिथून लहानपणापासूनची असते. जसं-जसं तुम्ही या ठिकाणी टीनेजमध्ये येता, तसं या ठिकाणी एक हार्मोनल अट्रॅक्शन ज्याला म्हणता येईल, म्हणजे शारीरिक आणि भावनिक असणारं आकर्षण जे आहे, ते आकर्षण इथं फक्त दिसण्यावर आणि बोलण्यावर प्रेम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बहुतांश वेळेला तो भाग असतो. जसं-जसं मॅच्युरिटी तुमची वाढत जाते, प्रगल्भता वाढायला लागते, तसं या ठिकाणी 25च्या पुढे जात असताना तुम्हाला आयुष्याची खरी लढाई ज्यावेळेला आपली सुरुवात होते, तेव्हा प्रेमाची व्याख्या बदलत असताना दिसते. आणि तिथं या ठिकाणी सपोर्ट करणं, साथ देणं, समजून घेणं या पद्धतीच्या या ठिकाणी अपेक्षा वाढायला लागतात किंवा या पद्धतीचं या ठिकाणी अ, वर्तन अपेक्षित असतं. पण ज्यावेळेला 25व्या वर्ष देखील 16व्या वर्षात असल्यासारखं 16-17 वर्षात असल्यासारखं या ठिकाणी आपल्याकडनं किंवा पार्टनरकडनं बिहेवियर व्हायला लागतं आणि तिथून पुढं हे सगळे प्रॉब्लेम्स जे म्हणतात आपल्याला सुरू होताना दिसतायत लक्षात घ्या. नातेसंबंधांमध्ये जसं वयोमानानुसार आपल्या या ठिकाणी व्याख्या बदलताना दिसतायत, तसं या ठिकाणी आज एक दुसरा पार्ट आपल्याला बघायला लागतोय, की ते प्रेम आहे की प्रोफेशनल ॲडजस्टमेंट आहे, हे आपण या ठिकाणी समजण्यामध्ये गल्लत करतो बऱ्याच वेळेला. म्हणजे आपले त्या पाठीमागचे पॅरामीटर्स असे असतात, की माझंही कॉमर्स आहे, त्याचंही कॉमर्स आहे, आम्ही सीए करणार आहोत, आम्ही बँकिंग करणार आहोत किंवा एकमेकाला सपोर्टिव्ह आहोत. किंवा दुसरं त्याचं कॉमर्स आहे, तो प्रोफेशनमध्ये जाईल, माझं बीए आहे, मी या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉबला जाईल, अशा पद्धतीनं. आता हा प्रॅक्टिकल विचार असणं हा एक भाग आहे लक्षात त्याच्या बाबतीतनं. पण त्याच्यानंतर झालेली ॲडजस्टमेंट म्हणजे प्रेम म्हणता येईल का? हा संशोधनाचा भाग आहे, हे लक्षात घ्या. आता बऱ्याच वेळेला असं असतं लक्षात घ्या, की आपल्याला म्हटलं जातं, की लग्न केल्यानंतर प्रेम होतंच की. काय लक्षात? अशी या ठिकाणी एक भावना व्यक्त केली जाते, विचार व्यक्त केले जातात त्याच्यामध्ये. मुळात महत्त्वाचं आहे, की असे काही नियम आहेत का? की तुमचं जर एकमेकांच्यावर प्रेम असलं, तर ते लग्नात रूपांतरित झालंच पाहिजे, असंच प्रेम असायला पाहिजे. याच्यावरही पिढीने विचार करणं गरजेचं आहे. हे मी यासाठी म्हणतोय लक्षात घ्या, की एक 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, की ते व्यक्त होणं. म्हणजे तुमचं एकमेकांच्यावर प्रेम आहे हे व्यक्त होणं सोशल मीडियामध्ये फार स्वस्त झालेलं आहे असं मी म्हणेन त्याच्यामध्ये. कारण त्याच्यामध्ये पटदिशी तुम्ही इमोजी पाठवून दिला, एक्सप्रेस झाला. तिकडून या ठिकाणी रिजेक्शनचा इमोजी आला. मग लगेच तो इमोजी तुम्ही दुसऱ्याला पाठवायला रिकामे झालात. लाईन क्लिअर. अशा पद्धतीचा विचार करणारी जेन झी, हे लक्षात घ्या. आणि ती व्यक्त करण्यामध्ये बऱ्याच वेळेला या ठिकाणी जरी फास्ट असली, तरी सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये टॉक्सिक रिलेशनशिप जे म्हणतो आपण ती फार आहे. म्हणजे त्याला म्हणता येईल की लगेच या ठिकाणी की माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम तूच आहेस आणि तू सर्वस्वी माझीच आहे. तिथून सुरू झालेला मालकी गाजवण्याचा जो प्रकार आहे आणि मग त्याच्यामध्ये तू त्याच्याशी का बोललीस किंवा का बोललास? तू ऑनलाईन होऊन रिप्लाय का दिला नाहीस? आलं लक्षात? अशा बऱ्याचशाच गोष्टी ज्यावेळेला चालू होतात, त्यावेळेला आपल्यामध्ये नाही म्हटलं तरी चुकून कुठेतरी अहम भावना जी म्हणतो, अहंकार येतो आणि तिथं समोरच्याला कंट्रोलमध्ये ठेवणं ज्याला म्हणतो, की मालकी, प्रॉपर्टी असल्यासारखं कंट्रोलमध्ये ठेवण्याचा ज्यावेळेला प्रयत्न होतो, त्यात काळजी हा एक वेगळा भाग असतो आणि मालकी हा वेगळा भाग असतो लक्षात ठेवा. या मालकी गाजवण्याच्या प्रयत्नांमध्ये समोरच्याला जर जास्त ओव्हरबर्डन व्हायला लागलं, तर तो दुरावा निर्माण होतो आणि तो जास्त प्रमाणामध्ये या एजमध्ये दिसायला लागतो हे लक्षात घ्या. आपल्याला ते जपणं ज्याला म्हणतात ना, की गाजवणं, व्यक्त करणं आणि जपणं. प्रेम जपणं हा जो पार्ट आहे, तो थोडासा अवघड पार्ट आहे. जपणं म्हणजे काय, की समोरच्या व्यक्तीला जसं आहे तसं म्हणजे परफेक्ट माणूस शोधायच्या नादाला आपण लागतो लक्षात घ्या. आणि हे वाक्य आपल्याला माहिती आहे वारंवार नो वन इज परफेक्ट.
आपल्याला जर एखाद्या व्यक्तीचे काही गुण आवडले असतील, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या काही दोषांना तुम्हाला स्वीकारावं लागणार आहे. गुणदोषासहित व्यक्तीचा स्वीकार आणि त्याच्यानंतर जसं आहे तसं त्याला या ठिकाणी पुढे कॅरी करणं, जपणं हे फार महत्त्वाचं असतं. त्याला स्पेस देणं, ज्या समोरच्या व्यक्तीला त्याची स्पेस देणं एक लक्षात घे वैयक्तिक जगण्यासाठीच. कारण आज तुझं आणि माझं सगळं एकच आहे, आपल्यात पर्सनल काहीच नाही असं म्हणून चालत नाही. प्रत्येकाला स्वतःची स्पेस लागते. एक लक्षात घ्या. काही गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला सगळ्याच गोष्टी तुमच्याबरोबर शेअर नाही करता येऊ शकत. त्या वेळेला त्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या सिच्युएशननुसार काही गोष्टी या ठिकाणी व्यक्त व्हाव्या लागतात, कराव्या लागतात. काही गोष्टी या ठिकाणी समजून घ्याव्या लागतात. हे जपणं जे आहे, जपणं महत्त्वाचं आहे. आता सगळ्यात मोठा हर्डल्स इथं आहे लक्षात घ्या त्याच्या बाबतीतनं, की आपण ह्या गोष्टी कन्सिडर करायला, समजून घ्यायला तयार नाही. त्यामुळे या ठिकाणी एक ओव्हर पॉझेसिव्हनेस ज्याला म्हणतो आपण त्याला, की मालकी हक्कातून येणारा या ठिकाणचा पॉझेसिव्हनेसपणा आहे, तो या ठिकाणी बऱ्याच वेळा प्रमाणात अडथळा जो आहे, तो तुमच्या रिलेशनशिपमध्ये बनतेला आपल्याला बघायला मिळतो लक्षात घ्या. आणि मग म्हणून मी या ठिकाणी बऱ्याच वेळा म्हणतो लक्षात घ्या, की प्रेम कसं असतं, की आकाशामध्ये मुक्त सोडून दिल्यानंतर जो परत आपल्यापर्यंत येतं ते आपलं असतं लक्षात घ्या. चौकटी नियम आणि अटींच्या बंधनामध्ये घालून करार करून प्रेम होत असतं का? आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे म्हणायचा आणि मग तो करार, की आता आपला एकमेकांच्या प्रेम झालेला आहे, मग तू हे करायचं नाही, तू ते करायचं नाही, मी हे करणार नाही, तू असं केलास तर मी असं वागेन. अशा पद्धतीच्या करारावर या ठिकाणी प्रेम होत नसतं. ते फक्त फॉर्मॅलिटी होते. म्हणजे कुठेही जॉबला गेलात 11 वाजता पंच केलं पाहिजे, 5 वाजता एक्झिट झालं पाहिजे, तुम्ही आउट पंच केलं पाहिजे, 1:30 वाजता लंच ब्रेक घेतला पाहिजे, 4 वाजता कॉफी घेतली पाहिजे. हे जे नियम असतात. तसं असतं का? सकाळी 7:30 वाजता फोन करायचा, मला आय लव्ह यू म्हणायचं, मग मला 5 वाजता फोन करायचा, मिस यू म्हणायचं आणि मग अशा पद्धतीत तू नाही केला तर मग मी चिडणार, हे असतं का? आणि हे असणं समोरच्याला त्रासदायक आहे का आल्हाददायक आहे यामधला फरक देखील समजला पाहिजे लक्षात घ्या. समोरच्याला जर ते त्रासदायक वाटत असेल तर तुम्हाला कुठेतरी वन स्टेज पाठीमागे येणं हे समजायला पाहिजे. आपली मुळातच आजच्या पिढीची अडचण काय, आपल्याला सगळं इन्स्टंट नूडल्स सारखं प्रेम लागतं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, की अ, अ, तुमचे जे वेगळे ॲप आहेत लक्षात घ्या, की ज्याच्यामध्ये Tinder असेल किंवा Bumble असेल किंवा सगळे जे आहेत, त्यातमध्ये काय, की रिजेक्ट करायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला लेफ्ट स्वाईप करायचा, ॲक्सेप्ट करायचं असेल तर राइट स्वाईप करायचं. म्हणजे इतकं स्वाईप करण्याइतपत तुम्हाला ते प्रेम इन्स्टंट वाटायला लागलेलं आहे. कदाचित तो टेक्नॉलॉजीचा प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये इमोशन्समध्ये झालेला गुंता असेल किंवा त्याची या ठिकाणी एंट्री असेल, त्यामुळे हे असू शकतं लक्षात घ्या. एक भयानक प्रकार आपल्याला माहीत आहे त्याच्यामधला कोणता? हे ऑप्शन्स जे आहेत, हे आपण या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ऑप्शन्स म्हणून या गोष्टीला बघण्याची एक सवय आपल्याला लागलेली आहे. सिच्युएशनशिप नावाचा एक प्रकार अलीकडच्या पिढीमध्ये, तुमच्या पिढीमध्ये जास्त बघायला मिळतो. तो असा लक्षात घ्या, की आपण एकमेकांच्या संपर्कात आहोत. एकमेकांच्या बरोबर या ठिकाणी रिलेशनशिपमध्ये असण्याचा भावनिक जो काही आधार आहे, शारीरिक जो काही आधार आहे, तो आधार सगळा राहील त्याच्यामध्ये. पण कुठल्याही कमिटमेंटमध्ये मला अडकायचं नाही. तू तुझ्या जगात फ्री, मी माझ्या जगात फ्री. अशामुळे या ठिकाणी बऱ्याच वेळेला गांभीर्य जे आहे, हे संपलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला लागतं. नातं दुरुस्त करणं गरजेचं असतं. रिबूट करणं गरजेचं असतं. त्याच्याऐवजी आपण ते एक्झिट घेणं आणि दुसऱ्या नात्यामध्ये गुंतणं, हा प्रकार थोडासा जास्त बघायला मिळालेला आहे, जो पाश्चात्य देशामधनं त्याचं अनुकरण आपल्याकडे जास्त होतंय, असं थोडंसं बघायला मिळतं. पण हे पचवणं थोडंसं या ठिकाणी सेन्सिटिव्ह माइंडची जी मुलं आहेत, मुली आहेत, त्यांच्यासाठी जड जातं लक्षात घ्या. ज्याच्याकडे ही सवय आहे तो पडदेशी एक्झिट घेऊन जातो, पण पाठीमागच्याला या ठिकाणी त्रास होत असतो. त्यामुळं आपल्याला या सगळ्या गोष्टीच्या ज्या आहेत, ते थोडंसं विचार करणं हे गरजेचं आहे. आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आहे, की अशा पद्धतीचे रिलेशनशिप ज्यावेळेला येतात, त्यावेळेला असणं आणि दिसणं, म्हणजे मी ज्यावेळेला म्हटलं तुम्हाला, की पहिलं प्रेम शेवटचं प्रेम असतं का? किंवा या ठिकाणी प्रेम असण्यावर असावं, की दिसण्यावर असावं? सगळ्यात महत्त्वाचं आहे, की प्रेम या शब्दाची व्याख्या करत असताना, प्रेम समजून घेत असताना त्याचा लाईफमधला इम्पोर्टंट किती आहे, हा महत्त्वाचा भाग आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे मी वारंवार म्हटलं, की लव्ह इज ओन्ली अ पार्ट ऑफ लाईफ, नॉट अ हार्ट ऑफ लाईफ. म्हणजे सर्वस्व आयुष्य म्हणजेच प्रेम हे ज्यावेळेला तुम्ही समजायला लागाल, त्यावेळेला मग प्रेमात ब्रेकअप झाला, की तुमचं या ठिकाणी काय होणार आहे? देवदास व्हायला वेळ लागणार नाही, लक्षात घ्या त्याच्या बाबतीत. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचं. ब्रेकअप सेलिब्रेशन करण्याच्या पद्धतीपर्यंत आता ही पिढी आलेली आहे. म्हणजे ब्रेकअपचं सेलिब्रेशन करायचं, जो गेला त्याला भरूर या ठिकाणी मग त्याचं फुग्यावर नाव लावायचं, उडवून द्यायचं, ते फुगे फोडायचे किंवा पंचिंग बॅगवर नाव लावायचं पार्टनरचं आणि त्याला थोडेसे बुके घालायचे. असे सगळे प्रकार आहेत. त्याचे व्हिडिओ तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे बघता. वेंट आउट होण्याचा तो एक मार्ग असू शकतो, लक्षात घ्या. वेंट आउट होण्याचा तो एक मार्ग
असू शकतो. पण मग असं तुम्ही थांबणार कुठं आहात? हाही प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे, की या पद्धतीच्या रिलेशनशिपमधनं मी थांबणार कुठे आहे? आणि तुमचा आधार होतो एकमेकांना, की तुमची अडचण होते, हे समजणं गरजेचं असतं. लक्षात घ्या. आधार होणं आणि अडचण होणं म्हणजे काय? ते मनोज शर्मांची गोष्ट मी गेल्या वेळी तुम्हाला सांगितली होती, लक्षात घ्या. की मनोज शर्मांच्या बाबतीमध्ये तयारी करत असताना त्याच्या पाठीमागे त्याची प्रेयसी खंबीरपणे उभी राहिली. सातत्यानं तो खचत असताना त्याला मोटिव्हेट करत राहिली. हा एक भाग झाला. आणि दुसऱ्या नात्यामध्ये जिथं ब्लेम गेम चालू होतं. ब्लेम गेम म्हणजे काय? तू असं केलंस म्हणून मी असं केलं. तुझ्या अशा वागण्यावर माझं असं रिएक्शन होतं. या ज्या वेळेला गोष्टी चालू होतात त्यावेळेला कुठेतरी त्यामध्ये पडलेलं अंतर जे आहे, अंतर समजून घेणं गरजेचं असतं. लक्षात घ्या. त्यामुळे त्याच रिलेशनशिप तुम्हाला हेल्दी ठरू शकतात, की ज्या एकमेकाला सपोर्टिव्ह, मोटिव्हेट करणारे आणि पुढे घेऊन जाणारे असू शकतात. लक्षात घ्या. आता तुम्ही त्या एजमध्ये आहात, तुम्ही त्या पद्धतीच्या संकल्पना स्वतःचा विचार करणारे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहात, की ज्यावेळेला तुम्ही तुमचे निर्णय स्वतःचे घेऊ शकता आणि आई-वडील आपल्याला थोडेसे परके, लांबचे वाटायला लागतात. कारण आई-वडील तुम्हाला पाहिजे तेच बोलतील असं होणार नाही. आई-वडील जे योग्य आहे ते बोलायचा प्रयत्न करतील आणि तुम्हाला जे ऐकायला पाहिजे ते त्यांच्याकडनं तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. त्यांच्याकडनं तुम्हाला काय बऱ्याच वेळा विरोध ऐकायला मिळेल. त्यांच्याकडनं तुमच्यावर रोष ऐकायला मिळेल. म्हणजे ग्रामीण भागातल्या एखाद्या मुलीने या ठिकाणी सांगितलं, आज सरांनी या ठिकाणी रिलेशनशिपवर अशा पद्धतीचं व्याख्यान घेतलं. त्याच्याबद्दल मला मम्मीबरोबर चर्चा करायची आहे. मम्मी म्हणेल, "उद्यापासून सकाळी 6 पण जाऊन चल व्याख्यानच ऐकू नकोस तू." जर तेवढी प्रगल्भता नसेल तर, समजून घेण्याची नसेल तर लक्षात घ्या. तर तुम्हाला हे बऱ्यापैकी समजतं, की आपल्या आई-वडिलांचं असणारं आत्तापर्यंतचं जे वातावरण होतं, ज्या वातावरणातून त्यांनी तुम्हाला घडवलं, ज्या आजूबाजूची परिस्थितीतून ते घडवलं, त्यातून त्यांचे तयार झालेले विचार आहेत. ते चुकीचे असू शकत नाहीत, लक्षात घ्या. त्या काळानुरूप त्यांचे असणारे विचार आहेत. पण तुम्ही जग थोडं वेगळ्या पद्धतीने बघताय, तुम्ही पुढे गेलेला आहात. त्याच्यामधला बॅलन्स साधणं हे तुम्हाला जमलं पाहिजे. तुम्हाला या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला माहीत असतील, म्हणजे आईचं आणि मुलीचं नातं जर इतकं प्रगल्भ असेल त्याच्यामध्ये, की मुली अत्यंत काय न घाबरता आईला जाऊन सांगू शकेल त्याच्यामध्ये, की "आई आज मला या मुलानं प्रपोज केलं, पण तो मला पुढे त्रास देण्याची काही शक्यता नाहीये. फक्त मला त्याला चांगल्या पद्धतीनं नकार कसा देता येईल याविषयी तू मला काही सांगशील का?" आता इथं लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या आईविषयी तो विश्वास जर मनामध्ये असेल, की सांगितल्यानंतर आई मला समजून घेईल, समजून सांगेल आणि याच्यातनं मार्ग निघू शकेल, तर तुम्ही 100% चांगल्या पद्धतीने हा संवाद साधू शकता. पण ही जर शाश्वती नसेल, तर मग तुम्ही आईच्या की याच्याऐवजी मग आपला पर्याय आपण मित्र-मैत्रीण शोधायला लागतो. तिथं एक्सप्रेस व्हायला लागतो आणि तिथं सल्ले मिळतात त्या पद्धतीने आपण पुढे जायला लागतो. इथं देखील या ठिकाणी जो कम्युनिकेशन किंवा विश्वासाचा जो अभाव आहे, तोच तुमच्या इंडिव्हिज्युअल रिलेशनशिपमध्ये देखील असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये लक्षात त्याच्या बाबतीत. तो विश्वासार्हता निर्माण होणं हे गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही समोरच्याला व्यक्त केल्यानंतर जर त्याच्या रिएक्शनची भीती तुम्हाला वाटायला लागली, तर आपण व्यक्त व्हायचं लपवायला लागतो आणि तिथून ह्या रिलेशनशिपचा एक वेगळा प्रकार चालू होतो लक्षात घ्या. जो घातक असतो, ज्याच्यामुळे या ठिकाणी बऱ्याच अडचणीला सामोरे जायला लागू शकतं हे समजून घ्या. त्यामुळे आपल्याला एक साधं उदाहरण लक्षात आहे, किती गरज असते. म्हणजे आपुलकीची, जिव्हाळ्याची, आपलेपणाची, प्रेमाची किती गरज असते आणि कुठल्या वयामध्ये कशा पद्धतीनं बदलत जाते. एक अत्यंत चांगलं उदाहरण मी त्याच्यावर आर्टिकल पण लिहिलं होतं, ग्रुपला सगळ्या टाकलं लक्षात घ्या, की जपानमधल्या त्या 5-6 महिन्याच्या माकडाची गोष्ट होती. ते माकडाचं पिल्लू ज्यावेळेला त्याला त्याची आई सोडून गेली, त्यावेळेला बाकीचे लोक त्याला जवळ घेत नव्हते. त्याला झिडकारत होते लक्षात. तुमच्या प्रत्येकाचं मन हे असं आहे लक्षात घ्या. की आपण ज्यावेळेला एखाद्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो किंवा एखाद्याला जवळ आपलंसं करण्याचा प्रयत्न करतो आणि समोरच्यानं जर ते ॲक्सेप्ट नाही केलं, आलं लक्षात त्याच्यामध्ये, तर त्याला तो दरवाजा बंद झाल्यासारखं वाटलं, तर मग तो अल्टरनेट पर्याय शोधायला लागतो. तशातला तो भाग तुम्ही बघितला, की ते माकडाचं पिल्लू या ठिकाणी काय केलं, त्याला बघितलं की ते आपली ती बाकीची जी आहे छोटी पिल्लं ती त्याला खेळायला घेत नाहीयेत. ती माकडाची एक माकड त्याला असं जोरजोरात ओढतंय सगळीकडे, त्याला त्याचा त्रास होतोय आणि सोडून देते. हे बघितल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येतं, ते काय करतं, त्याला जे सॉफ्ट टॉय दिलेलं आहे, खेळणं म्हणून ते टाकलेलं आहे, ते त्याला घट्ट मिठीमारून बसतं, त्याच्याबरोबर खेळतं, त्याच्याबरोबर झोपतं. हे जे काही आपण बघतोय लक्षात घ्या, हे कुठपर्यंत गेलेलं आहे. ह्या लोनलीनेस ज्याला एकटेपणा म्हणतो आपण त्याच्यामध्ये, तो एकटेपणा इतका वाढलेला आहे. म्हणजे व्यक्तीच्या उंची इतके मोठे या ठिकाणी टेडी बिअर्स किंवा वेगवेगळ्या पॅन्डा हे सॉफ्ट टॉयज यायला लागलेले आहेत आणि मग त्याच्याबरोबर या ठिकाणी ती व्यक्ती या ठिकाणी आपुलकी का आपलेपणा सांभाळून त्याच्याबरोबर झोपत असतात, त्याच्याबरोबर गप्पा मारत असतात, त्याला मिठी मारून बसत असतात. हा भाग काय आहे? हा ऑब्झर्व्ह आपण करणं गरजेचं आहे लक्षात घ्या. त्याच्यावर हे का घडतंय? हे समजून घेणं गरजेचं आहे आणि हे कुठं घेऊन चाललेलं आहे आपल्याला.
म्हणजे यातून नेमकं काय होतंय, हे कुठपर्यंत टोकाचं जाऊ शकतं लक्षात त्याच्या बाबतीतनं. जर तुम्हाला असं एकटेपणाची सवय लागली, कुणाच्या शिवाय जगण्याची सवय लागली, तर त्याचे या ठिकाणी वेगळे परिणाम या ठिकाणी होऊ शकतात, हे लक्षात घ्या. मला तुमच्याकडून एक या ठिकाणी उत्तर आता या पद्धतीचं पाहिजेल आहे, की आपण व्यक्त केलेलं प्रेम हे आपल्याला मिळालं नाही, तर ते चूक आहे की बरोबर आहे, की आयुष्यामध्ये नेमकी भावना काय वाटते, त्याच्याविषयी मेसेज पट लिहायचे 1 मिनिटाच्या वेळेमध्ये प्लीज. चॅटमध्ये लिहा. आलेलंच नाही का? कमतरता भासते. बरं. होकाराची अपेक्षा मुळातच नसावी. बरं. बाकीच्यांना काही लिहायचंच नाही का रे? मूव्ह ऑन करणे. चूक आहे. बघा त्याच्यामध्ये अगदी सहजपणे तुम्ही जे लिहून गेलात, की मूव्ह ऑन करणे हा जो भाग आहे, हा भाग इतका महत्त्वाचा आहे लक्षात त्याच्या बाबतीतनं, की तुम्ही तिथं जर गुंतून बसलात आणि तुमचा आत्ताचा वेळ जर तुम्ही त्या ठिकाणी खर्च केलात, करिअरचा जो वेळ आहे तो जर खर्च केलात, तर तुम्हाला अडचणी फेस कराव्या लागतील. हे तुमच्या पिढीला समजायला लागलेलं आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे लक्षात घ्या. आणि आपण अगोदर म्हणायचो, की प्रेम आंधळं असतं असं म्हटलं जायचं लक्षात घ्या. आता त्या प्रेमाला डोळे आलेले आहेत. म्हणजे ते मीम्स म्हणून जर येत असलं तर काय, आता त्या प्रेमाला डोळं आलेलं आहे. प्रेम आता बँक बॅलन्स बघतं, प्रेम आता तुमचं घर बघतं, तुमचं प्रोफेशनल स्टेटस बघतं. याच्यामध्ये काय चुकीचं आहे असं किती जणांना वाटतं तो आणि फक्त हँड रेज करा, की असं बघणं हे चुकीचं आहे. असं बघून प्रेम होणं हे चुकीचं आहे असं किती जणांना वाटतं. हे बरोबर आहे असं किती जणांना वाटतं. त्यांनी थंब द्या. ठीक. बघा या ठिकाणी आयुष्यभरासाठी जीवनाचा साथीदार शोधणं, आलं लक्षात? हा ज्यावेळेला प्रश्न तुमच्यासमोर निर्माण होतो आणि म्हणजे बऱ्याच वेळा असतात ना, की नंतर-नंतर बघतात, की माझ्या अपेक्षा आता मुलीकडून किंवा मुलाकडून फार कमी व्हायला लागलेल्या आहेत. त्याचं कारण का? माझं आता वय जास्त झालेलं आहे. एक म्हणजे एका वेळेला एका हाय लेव्हलच्या असणाऱ्या अपेक्षांपासून या ठिकाणी म्हणतात ना, की अ, मग फक्त जिवंत मुलगी असली तरी चालेल, फक्त मुलगा असला तरी चालेल. इथपर्यंत आपलं जे काही या ठिकाणी प्रवास येतो, तो काय येतो? कारण एक प्रमाणापेक्षा जास्त असणाऱ्या अपेक्षांचं ओझं आणि त्यातून आपण या ठिकाणी लाईफ पार्टनरचा शोध घेत असतो. काही जोड्या ज्या आपल्या समोरचे उदाहरणं बनलेले आहेत हे लक्षात आहे त्याच्या बाबतीतनं. म्हणजे एक दिल्लीतले उच्चपदस्थ अधिकारी त्यांच्या भाचीसाठी, बहिणीच्या मुलीसाठी त्यांना मुलगा बघायचा होता. आणि बारामती शहरातील तो मुलगा असल्यामुळे सरांनी मला सांगितले, की "तू थोडंसं चौकशी करशील, त्या मुलाविषयी माहिती देशील आपल्याला. बघू आपण काय करायचं आहे." तर मी 2 लोकांना सांगितलं त्याच्याविषयी माहिती घ्यायला. एका व्यक्तीने जाऊन सांगितले, की त्याचा आत्ता व्यवसाय चालू झालेला आहे आणि अ, सुरुवात करतोय तो चांगल्या पद्धतीने व्यवसाय आत्ता आहे त्याच्या पद्धतीतनं. पण आत्ताची सुरुवात आहे, हे त्यांनी प्रॅक्टिकल सांगितलं. दुसऱ्याने असं सांगितले, की इतक्या मोठ्या अधिकाऱ्याच्या भाच्यासाठी किंवा भाचीसाठी जर का या मुलाचं लग्न ते योग्य होणार नाही. कारण त्याची परिस्थिती असं तशी काहीच नाही त्याच्यामध्ये आणि तो निर्णय थोडासा न घेतलेला बरा राहील. त्याने त्यांच्यासाठी चांगलं स्थळ अजून मिळू शकतं. हे 2 ऑप्शन मी ज्यावेळेला त्यांना सांगितले, की सर ही 2 अशी उत्तरं आलेली आहेत. त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं, की "यशवंत ही गोष्ट महत्त्वाची आहे, की तो स्वतः काहीतरी करतोय आणि उभं राहतोय. त्याचं भविष्य पुढचं चांगलं आहे. हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे." त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी काय कमवून ठेवलं, वडिलांनी कमवून ठेवलेली प्रॉपर्टी असणाऱ्या मुलाला बघायचं असेल, तर त्यावेळेला याचा विचार करायचा राखण्यासाठी तो एबल आहे की नाही, हे बघावं लागतं. पण जो स्वतः करतोय, उभं राहतोय याचा अर्थ तो त्याचं साम्राज्य निर्माण करू शकतो. त्यामुळे आम्ही आमच्या मुलीसाठी या मुलाला फायनल करतोय. हा विचार समजून घ्या त्यांचा काय. तो एक पालक म्हणून त्यांनी काय विचार केला, की याच्याकडे उभं राहण्याची उमेद आहे. हा सेल्फ स्टार्ट आहे. हा पुढे जाऊन काहीतरी चांगलं करू शकतो. त्याला सपोर्ट देणं, त्याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. हे मुलींच्या बाबतीमध्ये थोडंसं मुलींना या गोष्टींची माहिती असायला पाहिजे. तुम्ही सगळंच रेडीमेड ज्यावेळेला बघायला लागता, त्यावेळेला काही दोष देखील येतात. म्हणजे त्याचं घर रेडी असलं पाहिजे, त्याला चांगली सर्व्हिस रेडी असली पाहिजे, त्याच्या वडिलांना स्टेटस चांगला असला पाहिजे किंवा मुलानं स्वतःचं हे सगळं केलेलं असलं पाहिजे, जे वडिलांना करायला म्हणजे साधं आहे ना, वडिलांना आपल्याला बऱ्याच वेळा वर्ष आयुष्य गेलेलं असतं त्यांचं हे सगळं मेंटेन करायला, बनवायला त्यांचं त्याच्यामध्ये. आणि ज्यावेळेला आपण मुलाकडनं ही अपेक्षा करतो, की त्याच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या लग्नाच्या वयापर्यंत झालेल्या असल्या पाहिजे, ते बऱ्याच वेळा पॉसिबल असत
नाही. तुम्हाला त्या व्यक्तिविशेष किंवा पुढे जाण्याची क्षमता त्याच्यामध्ये किती आहे, ही तपासता आली पाहिजे. हा विषय आज का घेतला त्याचं मी पुन्हा-पुन्हा कारण सांगेन लक्षात घ्या. तुम्ही या सगळ्या बाजूने त्याचा विचार कराल का? तुम्ही एकमेकांच्या बरोबर मित्र-मैत्रिणींच्या बरोबर याच्या चर्चा कराल का? हे गरजेचं आहे. तुम्ही याची उत्तरं ChatGPTला विचारू नका. याची उत्तरं या ठिकाणी कधीही Gemini एआयला विचारू नका. कारण एआयचं कधी ब्रेकअप झालेलं नाही. मी वारंवार सांगतोय लक्षात घ्या. एआयला भावना नाही आहेत. एआयला त्याची गर्लफ्रेंड सोडून गेलेली नाही. एआयच्या वडिलांनी मी तुम्हाला मागे सांगितलं तसं दारू पिऊन घरात दंगा केलेला नाही. एआयच्या घर कर्जबाजारी झालेलं नाही. एआयला समाजामधनं टोमणे खायला लागलेले नाही. त्यामुळे त्याचं उत्तर हे भारी असतं सगळं त्याच्यामध्ये. सगळंच ऑल इज वेल उत्तर असतं लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या सिच्युएशन्सला आजूबाजूला असणाऱ्या परिस्थितीमधनं ह्या व्याख्या समजून घेतलात. असं होऊच शकत नाही, की मी याच्यावर अजिबात चर्चा करणार नाही. आपल्यात काही मुलींच्या बाबतीत विशेषतः मी बघतो लक्षात. त्यांचं काय असतं, की भानगडी म्हणतात त्याला लक्षात आहे. असल्या भानगडीत मला पडायचं नाही. मी या ठिकाणी अजिबात याच्यावर चर्चा आपल्याला शब्द पण उच्चारायचा नाहीये. आमच्या घरात फार स्ट्रिक्ट आहे. अशा पद्धतीनं हे टाळून तुम्ही जगू शकता का? तर अजिबात. तुम्हाला हे समजून घेऊन जगावं लागेल. तुम्हाला त्या व्याख्या समजून घेणं, तुम्हाला त्याच्यावर चर्चा करणं, काय विषय आहे, कशा पद्धतीनं चाललेला आहे, काय आहेत त्याच्यामध्ये टप्पे, कसं जगलं पाहिजे हे समजून घेणं आणि तुम्हाला या सगळ्याचं उत्तर एकाच ह्याच्यात सापडतं दर रविवारचा आपला EQचा असणारा क्लास. EQ क्लबमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींच्यावर चर्चा करणं, एक्सप्रेस होणं काय असतं, त्याचबरोबर या ठिकाणी कशा पद्धतीनं या ठिकाणी आपण व्यक्त होऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला म्हटलं, की समोरच्याला न दुखवता नकार देण्याची पद्धती, ही फार महत्त्वाची असते लक्षात आहे त्याच्या बाबतीत. समोरचा नाराज होणार नाही किंवा नाराज झाला तरी त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट आपल्यावर होणार नाहीत, याची खात्री असणं किंवा ती खात्री करून घेऊन आपण व्यक्त होणं, ही जी काही पद्धती असते, ही फार महत्त्वाची असते हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. कारण एखाद्या व्यक्तीला बघण्यापेक्षा त्याचा फक्त आवाज ऐकून प्रेम होणं चुकीचं आहे का? ते होऊ शकतं. आता ते आवाज ऐकून प्रेम होतं किंवा त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीच्या तुम्ही म्हणताय, की त्याचं कर्तृत्व इतकं भारी होतं, त्याला न बघता मी त्याच्या प्रेमात पडलो. मग कदाचित ते बघितल्यानंतर व्यक्ती अजून सुंदर असेल, तर त्यात अजून भर पडेल हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. पण कदाचित ती व्यक्ती नॉर्मल असेल, तरी देखील फरक पडणार नाही. कारण तुमचा एक्सेप्टन्स हा कर्तृत्वावर, त्याच्या गुणांवर होता हे लक्षात घ्या. आता बऱ्याच वेळा वरवरचं वाटू शकतं तुम्हाला या ठिकाणी किंवा तुम्ही याच्यामध्ये चुकीचं काहीतरी समजू शकता हे लक्षात घ्या. तुम्हाला या ठिकाणी या गोष्टी समजून घ्याव्या लागतील, की आपण जर क्वालिटी ज्या आहेत, त्या क्वालिटी मेजरमेंटवर बघायला लागलो. क्वालिटी मेजरमेंट म्हणजे क्वालिटी जर समजून घ्यायला लागलो, तर कदाचित ते लाँग टर्म राहू शकतं. हे लक्षात घ्या. त्या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीनं कसं वागावं हा त्याचा अधिकार असू शकतो त्याच्या बाबतीतनं. पण प्रायोरिटी देणं हा जो काही भाग असतो एकमेकांना, तोही महत्त्वाचा असतो. एकमेकांना प्राधान्यक्रम देणं म्हणजे सगळंच असं असत नाही किंवा स्पेस देणे याचा अर्थ असा आहे काय? हां, तुला ज्यावेळेला वाटेल त्यावेळेला तू बोल, मग काहीच बोलणार नाही, करणार नाही, असं ज्यावेळेला वाटायला लागतं, त्यावेळेला ती व्यक्ती काय करते लक्षात घ्या. हँग ऑन ठेवणं म्हणतात ना त्याला आपण त्याच्यामध्ये. तुम्हाला फक्त लटकवून ठेवलेलं असतं. तुम्ही कॉल केला तर तुम्हाला कॉल येईल. तुम्ही मेसेज केला तर तुम्हाला मेसेज येईल. तुम्ही नाही मेसेज केला, नाही कॉल केला तर तुम्हाला कॉल मेसेज अजिबात येणार नाही हे लक्षात त्याच्या बाबतीतनं आणि ती व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये राहील सगळं त्याच्यामध्ये. असं आहे का? याचाही विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे म्हणतात ना, की मैसेज की स्पीड बता देती है, की रिप्लाय की स्पीड बता देती है, की हमारे लिए इम्पोर्टंट कितना है. हे तुमची भाषा आहे. तुमची जे काही मीम्स वगैरे येतात ना, त्याच्यामधली भाषा आहे लक्षात त्याच्या बाबतीतनं. तर हा रिप्लाय जो आहे, हा रिप्लाय समजून जातो. त्या पद्धतीने एक लक्षात घ्या. हां, आता रिप्लाय की स्पीड बता देते याचा अर्थ असा आहे, की त्याने 24 तास तुमचा मोबाईल घेऊन हातात बसलं पाहिजे का? तो कामात असू शकतो, तो जॉब करतो, तो लेक्चरला असतो. याही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. पण ते टायमिंग जर एकमेकांना माहीत असेल त्याच्यामध्ये आणि त्या गोष्टी कन्सिडर करून आपण पुढे जाणार असू त्याच्यामध्ये, तर त्यातनं बऱ्याच गोष्टी सहज सुंदर घडू शकतात हे लक्षात घ्या. तुम्ही मुळात आजच्या विषयांमध्ये सगळं समजणार आहे का? नाही. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत का? तर अजिबात नाही. याच्यावर 52 आठवडे मला बोलायचं आहे. आजचा जो विषय आहे याच्यातनं फक्त इतकंच आहे, याच्यावर तुम्ही चर्चा करा. याच्यावर तुम्ही तुमची मतं बनवा. याच्यावर तुम्ही थोडंसं वाचायला सुरुवात करा. याच्यावर तुम्ही थोडंसं मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारा. आई-वडिलांशी या विषयावर बोलणं गरजेचं असतं लक्षात घ्या. म्हणजे असं नाही की प्रेमात पडल्यानंतर ते सांगण्याची भीती वाटावी म्हणूनच आई-वडिलांनी काही आवश्यकता नाही. समजून घ्या ना त्याच्याबद्दल. की माझ्या त्या मैत्रिणीचं, मित्राचं असं काहीतरी चाललेलं आहे. असं काहीतरी म्हणण्यापेक्षा ते एकमेकांच्या प्रेमात आहेत. त्यांचं हे चुकीचं वाटतंय, त्यांचं हे बरोबर वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय? अशा चर्चा तर करा. रागवतील, बोलणार नाहीत. तुझ्यावर स्ट्रिक्ट तुला आता बघितलं पाहिजे, तुला हे बाकीचं कशाला बघायला पाहिजे, ह्या भानगडीत तू पडू नको, असं काहीतरी बोलतील त्याच्यामध्ये. पण तुम्हाला याचा संवाद साधण्याची एक पद्धत सुरू करावी लागेल. तो संवाद जितका चांगला असेल, तितकं या ठिकाणी तुमच्या आजूबाजूचं वातावरण बदलायला लागेल. तुमच्या ती विश्वासार्हता वाढायला लागेल आणि निश्चितपणे तुम्ही चांगल्या दिशेने प्रयत्न करू शकता.
विदाऊट रिलेशनशिप जगणं म्हणजे तुम्ही रोबोट नाही आहेत हे लक्षात घ्या पहिल्यांदा. हे समजून हे ॲक्सेप्ट करूया आपण लक्षात घ्या. म्हणजे आपण या ठिकाणी या वयामध्ये संन्यासी वृत्तीने जगू शकतो का? लक्षात हा एक भाग आहे. आणि जर नाही जगू शकत आहे, तर ते सुंदर चांगलं कसं असावं यासाठीचं प्लॅनिंग चुका टाळण्यासाठी चर्चा होणं, माहिती घेणं, त्याच्यावर या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांशी विश्वासानं बोलणं हे गरजेचं असतं. ते आपण करायला पाहिजे असं मला वाटतं. आज आपण इथंच थांबतोय. आजचा टास्क इतकाच आहे आपला हे लक्षात घ्या, की तुम्ही स्वतः कुठं आहात? तुम्ही यापैकी कशाचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे का? तुम्ही संवाद आई-वडिलांशी, मित्रांशी या विषयावर चांगला साधू शकता का? हे लक्षात घ्या त्याच्या बाबतीतनं. आणि चर्चा करत असताना खरोखर आपण त्या लेव्हलपर्यंत म्हणजे प्रोफेशनल ॲडजस्टमेंट आहे का? ती गुणवत्तेवर आधारित आहे का? आपण ती फिजिकल अट्रॅक्शन आहे का? तात्पुरत्या स्वरूपाचं आहे का? कशा ह्या सगळ्या गोष्टी विचार करा, मांडा, त्याच्यावर चर्चा करून घ्या सगळं त्याच्यामध्ये. विषय चर्चेतनं बाजूला ठेवून फार चांगलं राहता येतं असं नाही. त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट होऊ शकतात. त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे चर्चा करून संवादामध्ये सुसंवादातून यातल्या काही गोष्टी अत्यंत सहज सुंदर करता येतील हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये. जसं की म्हटलं जातं, या जगण्यावर या जीवनावर या जगण्यावर शतदा प्रेम करावं, जसं आपल्यावर प्रेम स्वतःवर प्रत्येकाचं असायला पाहिजे आणि ते दररोज आपल्यावरचं प्रेम वाढलं पाहिजे, तर तुम्ही जगाला जास्त प्रेम देऊ शकता. या विचारांवर आपण आज या ठिकाणी इथंच थांबतोय. पुन्हा आपण उद्या भेटूया. सावंत सावंतला धन्यवाद.